चला म्हणे उलगडूया। तरुणाईला स्वयंरोजगार उद्योगाच्या मोठ्या संधी आहेत। प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करीत उद्योगाच्या नवनवीन कल्पना सत्यात उतरवण्यासाठी पुढाकार घ्या। उद्योग उभारण्यासाठी शासनाच्या योजना आहेत। स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया सारख्या उपक्रमांमधून अनुदान देत उद्योग उभारण्याला चालना दिली जात आहे। त्याचा लाभ तरुणांनी घ्यावा असे मत उद्योग मार्गदर्शक हर्षवर्धन रानडे यांनी व्यक्त केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खडकवासला विधानसभा मतदारसंघ आणि प्रभाग क्रमांक 34च्या वतीने आयोजित उद्योजकता विकास मेळावा, क्रिकेट स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आदी सामाजिक उपक्रमांच्या उद्घाटनावेळी रानडे बोलत होते। यावेळी राम माळी, सुभाष हगवणे, राजेश जाधव आणि आनंद जोशी यांना उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार देण्यात आले। प्रसंगी राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती पोकळे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, ओबीसी प्रदेशाध्यक्ष मंजिरी घाडगे, पंचायत समितीच्या माजी सभापती प्रभावती भूमकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखाताई दमिष्टे, नरेगावचे माजी सरपंच पोपट खेडेकर, खडकवासला मतदारसंघाचे युवक अध्यक्ष शरद दबडे, सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष निलेश दमिष्टे आदी मान्यवर उपस्थित होते। सुरेखाताई दमिष्टे म्हणाल्या, देशाचे आदरणीय नेते शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 30 वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन केले जाते। देशात बेरोजगारांची संख्या मोठी आहे, तसेच अलीकडे स्टार्टअप संस्कृती विकसित होत आहे। त्यामुळे समाजातील तरुणांमधील उद्योजक घडवण्यासाठी व्यावसायिक मेळाव्याचे आयोजन केले आहे। तरुणांचा मोठा प्रतिसाद या मेळाव्याला मिळालाय। नमस्कार, मी निलेश सुरेखा रमेश दमिष्टे। आज पूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अतिशय उत्साहवर्धक वातावरण आहे। त्याचं कारण असं आहे की देशाचे केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचं विकास कामाचं आराध्य दैवत शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आजचा 86वा वाढदिवस आहे। जागोजागी सगळीकडे आज मोठ्या प्रमाणात उत्सव जवळपास साजरा केला जातोय। अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर आहेत, अनेक ठिकाणी व्याख्याने आहेत आणि नेहमीच शरदजी पवार साहेब हे पुढच्या गोष्टी बघून एक व्यावसायिक घडवायच्या भूमिकेत असतात। त्याच निमित्तानं आम्ही आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त व्यावसायिकांचा मेळावा भरवलेला आहे। या मेळाव्यामध्ये आपण काय देतोय तर बाबा, पारंपरिक व्यवसाय आणि आधुनिक व्यवसाय याच्यातला फरक जो आहे तो आपल्याला भरून काढायचा आहे की लोकांना साधारण त्यांच्या व्यवसायामध्ये पारंपरिकच गोष्टी माहिती असतात, आधुनिक गोष्टी ज्या काही स्टार्टअप असतील, काय असतील, फंडिंग असेल, अनेक गोष्टी आहेत ज्या आतापर्यंत लोकांना, आपल्या आजूबाजूला मुलांना माहिती नाहीये। जर आपल्याला माहिती असेल, KFC त्यांच्या वयाच्या साधारण 63 ते 73 वर्षी त्यांनी त्याचा ब्रँड सुरू केला आणि जगामध्ये पोहोचले। तसंच आपल्या धायरीमधून, पुण्यामधून, महाराष्ट्रामधून, भारतातून कोणतरी मोठं घडावं ही याच्या मागची भूमिका आहे। निश्चितच सरकारी अनुदान याच्या बाबतीत काय असतात, सरकारी सपोर्ट काय असतो व आपला जो धायरी, सिंगरोड या परिसरामध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, पुढची दिशा काय आहे, पुढचं प्रगती कशी असणार आहे, त्यात काय स्कोप आहेत, याबद्दलचं आजचं सगळं मार्गदर्शन आहे। व्यावसायिक लोकांना याचा 100% फायदा होईल या दृष्टीने, कारण एक व्यावसायिक घडला तर त्याच्या मागची अनेक मोठी टीम या ठिकाणी तयार होते। काळाची गरज आहे, तरुणांना उद्योग व्यवसाय मिळावे, त्या व्यवसायामध्ये त्यांची वाढ कशी करायची त्याच्यासाठी आपण व्याख्यान ठेवलेलं आहे की ह्या नवीन तरुण वर्ग जो वेगळ्या दिशेला चाललेला आहे तो तिकडे जाता व्यवसाय गेला पाहिजे आणि त्यांचं स्वतःची प्रगती झाली पाहिजे। त्यांची जर प्रगती झाली तर आपल्या राज्याची प्रगती होणार आहे, हा उद्देश ठेवून एक आम्ही हा कार्यक्रम घ्यायचं ठरवलं आणि तो कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतोय। नवीन तरुण युवकांच्यासाठी सगळं आपल्याला आता गरजेचं आहे। वयस्कर लोक जे आहेत ते तर आपल्या बरोबर आहेत, पण तरुणांना आता सगळं काळाच्या गरजेनुसारच मिळणं महत्वाचं आहे, म्हणून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे। हा कार्यक्रम केला आपण, त्यानंतर त्यांना काही तरुणांना आपण मदत करणारा व्यवसाय उभारण्यासाठी वगैरे काही? हो, आता जे व्याख्याते आहेत ते त्यांच्या योजना सांगणार आहेत, काय काय कोणत्या व्यवसायात कसं काय करता येतं, ते ज्या ज्या उद्योग करणाऱ्या व्यक्तीला ज्याची ज्याची गरज आहे त्या त्या पद्धतीने आपण त्यांच्या ऑफिसमध्ये संपर्क करून त्यांना कॉन्टॅक्ट करून देणार आणि त्यांच्या व्यवसायाची वाढ कशी होईल हे पाहणार। किंवा नोकऱ्या तर आता सगळ्यांना मिळतच नाहीत, परंतु व्यवसाय करत असताना आपल्याला काय मार्गदर्शन मिळावं, कुठून लोन मिळतं, कुठून आपल्याला काम करता येईल, कुठं व्यवसाय होईल, कुठं बिझनेस होईल, हे सगळं त्यांना सांगायचं आणि त्या लोकांशी संपर्क करून द्यायचा, म्हणजे ही नवीन पिढी चांगल्या मार्गाला जाईल। आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दायरी भागातील आमच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखाताई दमिष्टे, आमच्या पक्षाचे
पदाधिकारी निलेशजी दमिष्टे यांनी आज उद्योजक मेळावा आयोजित केलेला आहे आणि अतिशय उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद या मेळाव्याला मिळत आहे. आपल्या भागात जे व्यावसायिक आहेत त्यांचा पारंपरिक व्यवसाय असेल, नव्याने काही आधुनिक व्यवसाय सुरू होत त्यांनी केलेले असतील, त्याच्यामध्ये काय संधी आहेत आणि शासनाकडनं त्यांना काय अनुदान असेल किंवा काही वेगवेगळ्या योजना असतील, त्या सर्वांची माहिती देण्याचा एक चांगला उपक्रम आज या दोघांनी हाती घेतलेला आहे. तर या मेळाव्याला माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि शिवाजीला जन्म दिला त्या जिजामाता, ज्यांनी शिक्षणाची दारं उघडली त्या सावित्रीबाई फुले, ज्यांनी या भारताची घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, आमचे सर्व आमचा आधारस्तंभ. आज ज्यांचा वाढदिवस आहे ते पवार साहेब यांना सर्वांना वंदन करून आज या ठिकाणी आमच्या सहकारी माजी जिल्हा परिषद सदस्य, या दायरी गावच्या प्रथम सरपंच या सुरेखाताई दमिष्टे यांनी या निसर्ग हॉलमध्ये चांगल्या प्रकारे तरुणांना मार्गदर्शन, त्यांच्या हाताला काम मिळेल असं व्यावसायिक मार्गदर्शन आज ताईंनी घेतलेले. मार्गदर्शन नुसतं देऊन थांबणार नाहीत ताई, तर त्यामध्ये त्या बँका असतील किंवा अनेक काही फायनान्स असतील, त्या माध्यमातून मुलांना व्यवसाय करण्याकरता चांगल्या प्रतीचा पैसाही उपलब्ध झाला पाहिजे असं प्रशिक्षण या ठिकाणी देणार आहेत.